श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. कदाचित आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला ऑनलाईन आलेला काहीतरी व्हिडिओ वाटत असेल, पण या संदेशाकडे दुर्लक्ष तुम्ही असे करू नका, कारण तुम्ही हे नशिबाने हा संदेश ऐकत आहात. आणि जर का आज कदाचित हा स्वामी संदेश तुम्ही चुकून शेवटपर्यंत ऐकून बघितला, तर तुम्हाला याचा खूप मोठा अनुभव येईल. तुमच्या जीवनावर याचा खूप मोठा सकारात्मक प्रभाव दिसेल. त्यामुळे चुकून का होईना, पण हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकून बघा. तुमच्या जीवनात येत्या काही तासात मोठा चमत्कार घडेल. तुम्ही त्या लोकांमधले नाहीत जे देवाला फक्त दुरूनच रामराम घालतात. जेव्हा काम पडल, जेव्हा गरज असेल, तेव्हा देवापुढे जातात, त्यांच्या पूजा करतात, त्यांचं नाव घेतात, आणि जेव्हा काम संपते तेव्हा देवाला दुरूनच रामराम घालता. तुम्ही ते लोक आहात जे सुखामध्येही देवाला आठवण करता आणि दुःखामध्येही देवाला आठवण करता. अनुभव हा माणसाचा शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो. तुम्ही स्वामींना मानत असाल, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवत असाल, तुम्ही त्यांचे स्वामी संदेश असेच रोज ऐकत असाल, तुम्ही स्वामींना प्रत्येक गोष्टीत मानत असाल, तरच या चॅनलला सबस्क्राईब करा. कदाचित काही लोक अशी असू शकतात जे स्वामींना फक्त कामापुरते मानतात. म्हणजेच जोपर्यंत त्यांना त्यांचे काम होईल असं वाटते तोपर्यंत स्वामीची भक्ती करतात, आणि ज्यावेळी त्यांचं काम होतं त्यानंतर ते स्वामींचं नावसुद्धा घेत नाहीत. पण तसे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. अन्यायापुढे मान झुकवू नका, स्वाभिमानाने लढा. आपण जे पेरतो तेच उगत असतं. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, परंतु आपला पतंग मात्र निश्चित नियंत्रित करू शकतो. स्वामी म्हणतात, आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. पण एक लक्षात ठेवा, मरताना आपण असं मरावं की हसत हसत मरावं आणि लोक रडत असतील. आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते. उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात. उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो. उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही. स्वामी म्हणतात, एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा, त्यामध्ये यश तुम्हाला हे 100% मिळेल. कणाहीनं चांगुलपणापेक्षा कणभर वाटीत वाईटपणा घेण्याची ज्यांच्या धमक असते तोच खरा स्वाभिमानी असतो. कधीच न करण्यापेक्षा उशिरा का होईना पण केलेले बरे. कर्माला भिणाऱ्या माणसाची जगण्यात अर्थ नाही. कर्मांनी जगावं, कर्मावरून नसावं. एक लक्षात ठेवा, स्वामी म्हणतात, कुठल्याही वासनेचा क्षय करायला प्रचंड ध्येय व संयमाची गरज लागते. केवळ ज्ञान असून उपयोग नाही, तर ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं. खरं आणि खोटं यात केवळ 4 बोटाचा अंतर असतो. आपण कानांनी ऐकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं. खरं बोलण्याचा एक दुय्यम फायदा असा होतो की आपण कोणाशी काय बोलतो हे लक्षात ठेवण्याची गरज नसते, कारण ते जे बोललेलं आहो ते खरंच बोललेलं आहो. आणि खोटं बोलल्यावर आपल्याला लक्षात ठेवावं लागतं की आपण ह्या व्यक्तीशी काय बोललो होतो, जेणेकरून पुढच्या वेळेस आपल्याला त्यावरूनच बोलता येईल. खऱ्या विद्यार्थ्याला शाळेची कधी सुट्टी नसते. सुट्टी ही त्यासाठी एक काहीतरी नवीन करण्याची मोठी संधी असते. गरिबांच्या जीवनाशी एकरूप झाल्याशिवाय समाजसेवा करण्यास पात्र होत नाही. गरिबाने दिलेला पैसा 1000 रुपयाहून अधिक मोलाचा आहे, कारण गरीब परिस्थितीतही दान करण्याची इच्छा होणे यातच त्याचा मोठेपणा आहे.
जर कधी कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका, कारण निसर्गाचा नियम आहे, ज्या झाडाला गोड फळे असतात त्याच झाडावर लोक जाणून बुजून जास्त दगड मारत असतात. त्यामुळे तुम्हीही खूप चांगले आहात, तुम्ही खूप जास्त पुढे जात आहात, म्हणूनच लोक तुम्हाला आडवे येत आहेत. जसा गेलेला बाण परत येऊ शकत नाही, तसे विचारपूर्वक केलेली गोष्ट विचारात पाडत नाही. जो गुरु असेल तो शिष्य असेलच, जो शिष्य असेल तो गुरु नसेल. जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. जो माणूस कोणाच्याही संकटात भीत नाही, जो माणूस मृत्यूलाही भीत नाही, तोच माणूस जीवनाची गोडी चाखू शकतो. जो मुलांचे मन जाणतो तो यशस्वी शिक्षक होऊ शकतो. ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा धम्मक पाया नाही, त्यांच्या आयुष्यात इमारत उभी राहू शकत नाही. ज्यांचा वर्तमान काळ प्रयत्नवादी आहे त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. टीका आणि विरोध हीच समाजसुधारक मिळालेली बक्षीस असतात. ठरवलेले सर्व मिळत नाही, पण जे आपण ठरवतो त्यासाठी आपले प्रयत्न कमी पडले तर ते काहीच मिळू शकत नाही. तुमची युक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्या भुकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबू नका. दगड मारण्यापेक्षा बिस्किट जवळ बागा आणि पुढे चालत राहा. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, त्यामुळे तुम्ही जे काही करत आहात, जे गोष्ट करण्याचा विचार करत आहात त्या विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक करा, कारण ते तुमचं आयुष्य बदलू शकतात आणि तेच तुमचं आयुष्य बर्बादही करू शकतात. थोर काय अगर सामान्य काय, प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही असतेच. दुर्बळ मनाचा मनुष्य कधीही हुतात्म्य होऊ शकत नाही, म्हणून दुर्बळ राहू नका. आयुष्यात ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नानं तर खरा आनंद समजावाला आहे. पात्रता नाही म्हणून आपण रस्तास्पद भेटणे बंद केले तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना अज्ञानता वासा लागते. प्रतिकूलतेही अनुकूलता निर्माण करतो, तोच खरा माणूस असतो. प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हा ती घडायला हवी, वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी. प्रत्येक दिवशी जीवनाला शेवटचा दिवस म्हणून जगा तर आयुष्य खूप सुंदर होईल. प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे आणि त्या व्यक्तीच्या नियमानुसार, त्या व्यक्तीच्या कामानुसार आपणही काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भेकड म्हणून जगण्यापेक्षा शूराचे मरण अधिक चांगले. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून आणि कधी येईल हे काही सांगता येत नाही. माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक होय आणि त्याला ते पाहिजेच आणि ते पुस्तकच त्याचं आयुष्य बनवू शकते. त्याशिवाय त्याचं आयुष्य हे काहीच कामी नाही, त्याच्या आयुष्यात काहीच अर्थ नाही. आयुष्यात मोठेपणाची इच्छा असेल तर मोठ्यांची ईर्ष्या आणि लहान्यांचा तिरस्कार करू नका. मोती बनून शिल्प्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकीत तहान भागविणे जास्त श्रेष्ठ असते. यश मिळण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती ही आत्मविश्वास हे आपल्याजवळ हवा असतो. या हृदयीचे त्या हृदयीत देता येत असेल तोच खरा शिक्षक असतो. रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय आणि तो सर्वोत्तम उपाय म्हणजे मौन. जेव्हा कधीही राग येईल तेव्हा मौन ठेवा, थोडंसं शांत राहा. तुम्हाला योग्य काय ते कळेल, तुमचा राग शांत होईल. लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहावं लागतं. वचन देताना विलंब करा पण पाळताना घाई करा. विजय हा शौर्याचा अलंकार आहे. विसरणे हा मानवाचा धर्म आहे, पण लक्षात ठेवणे हे त्याचे कर्तव्य आहे.
शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही, तो स्वतःहून शिकतो. शिक्षक हे साधन आहे, साध्य नव्हे. शिक्षण हे साध्य नसून समाधान आहे. शिक्षणातून नवचैतन्य, नवसंस्कृती, नवसमाज निर्माण करण्याची ताकद येते. श्रीमंतीची कास धरण्यापेक्षा लोकप्रियतेचा कसा धरा, तुम्ही आपोआप श्रीमंत व्हाल. संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव ठेवणे होय. बाळा, सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये. समाजाचा विकास केवळ सत्तेनेच होत नाही, तो आदर्श शिक्षकांमुळे होतो. सर्वच प्रश्न सोडून सुटत नसतात, काही सोडून दिले की आपोआप सुटतात. सर्वव्यापी चैतन्य हे जगाचे मूळ रूप आहे. सर्वात अधिक संकटे घेऊन येणारा क्षण आपल्याबरोबर येण्या संकटात विजयश्रीही घेऊन येतो. सुधारणा ही मनातूनच झाली पाहिजे. नुसते नियम करून सुधारणा कधीच होणार नाही. स्वतःची चूक स्वतःला कळली की बरोबर अनर्थ टळतात. स्वतःला पूर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंदला. बाळा, हक्क आणि कर्तव्य या एकाचा नाण्याचा दोन बाजू असतात. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. तुमच्या स्वप्नांना कधीच सांगू नका की तुम्हाला अडचणी आहेत. ते पण तुमच्या अडचणींना हे नक्की सांगा, तुमची स्वप्ने किती मोठे आहेत. स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा, पण जगाने तुमच्याकडे पाहावं म्हणून नव्हे, तर त्या शिखराहून तुम्हाला जग पाहायचं म्हणून चढायचं. एक साधा विचारसुद्धा तुमचं आयुष्य उजळवू शकतो. म्हणून नेहमी नवे विचार मिळवत राहा. खरी श्रीमंती शरीराची, बुद्धीची आणि मनाची नसते. हसता हसता सामोरे जा, आयुष्याला तरच घडवू शकाल. भविष्याला कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही. आत्ताच हसरा क्षण परत मिळणार नाही. चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका. वाईट घटनांशी अथवा दुःखद क्षणांशी सामना करायची जेवढी हिंमत देखील असली पाहिजे. जर कठीण परिस्थितीशी सामना करण्यात येत नसेल तर आयुष्याच्या नव्या प्रकरणाला सुरुवात करताच येणार नाही. परिस्थितीला दोष देत राहण्यापेक्षा लढण्याची जिद्द अंगी बाळगा. आयुष्य जगणाऱ्या दोन पद्धती असतात. पहिली, जे आवडते ते मिळवायला शिका, तर दुसरी, जे मिळवले आहे त्याकडून आनंद आणि निवडून घेऊन समाधान घ्यायला शिका. आपले लक्ष्य साध्य करायचे असेल तर अनेकांना त्रास देऊ नका, म्हणजेच तुम्ही जास्त लोकांच्या मागे लागूच नका. तुम्ही स्वतःच्या ध्येयावर लक्ष द्या, ते पूर्ण करण्याचे आतोनात प्रयत्न करा. ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतेही अंतर लांब वाटत नाही. एकदा विचारांची साखळी सुरू झाली की त्या साखळीपेक्षा रस्ता कधी लांब नसतो. स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो जो परिस्थितीनुसार स्वतःला बदल करतो. कदाचित म्हणून तर वादळामध्ये मोठे मोठे वृक्ष उमजळून पडतात, पण त्यांचा वादळात गवत मात्र टिकून राहतं. आयुष्यात गवतासारखं बना. कितीही मोठे वादळे आले तरीही तुम्हाला काहीच फरक पडला नाही पाहिजे. सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात, नाजूक उन्हाची प्रेमळ साथ, मंजूळ वाऱ्याची हुरहुराळ हालचाल रोज तुमच्या आयुष्यात येवो अशी सुंदर सकाळ. स्वामी बोलतात, जेव्हा सगळंच संपून गेलंय असं वाटायला लागतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य. आपण महान गोष्टी करू शकत नाही तर महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा. एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावकाशीने करणे हे केव्हाही फायद्याचे आणि चांगलेच असते. प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करू, आणि तो न सोडवणारा येणारा असेल तर काळजी करून काय होणार.
यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचाच बाकी आहे. तुम्ही आत्तापासून चिंता, काळजी आणि ताण का घेताय? रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारता तो कुठे जातो, पण ध्येय सुंदर असेल मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका, त्या रस्त्यावर चालत राहा. कारण आपले ध्येय हे सुंदर आहे आणि आपल्याला तेच गाठायचे आहे. एक माणूस 20 ते 25 लोकांना 2 हाताने मारू शकत नाही, पण तोच माणूस 2 हाताने जोडून लाखो लोकांच्या हृदयात राज्य करू शकतो. जीवनात कितीही प्रसंग आले तरीही तक्रार करू नका, कारण परमेश्वर हा असा निर्देशक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकाराला देतो. विचार करण्यासाठी वेळ द्या, कारण ते शक्तीने अगोमस्थान आहे. आपल्यासाठी कुणीही नसेल तरीही आपण सर्वांसाठी आहोत, ही सुंदर गोष्ट लक्षात ठेवा. स्वतःचा विकास करा, ध्यान ठेवा. गती आणि वाढ ही जीवनाची लक्षणे आहेत आणि जिवंतपणाचेही. उठा, जागृत व्हा. जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका. मी कोणापेक्षा चांगले करेल याने काहीच फरक नाही पडत, मी कोणाचे तरी नक्की चांगले करेल याने बराच फरक पडतो. अशक्य ते शक्य करण्यात एक वेगळी मजा आहे. उत्साह हे सर्व काही आहे, फक्त ते गिटाराच्या तारामध्ये नीट आवाजल्यासारखं असतं. एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते आणि जास्त वापरली की तर ती झिजते. काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे. मग कोणत्याही उपयोगात न आणता किंवा उपयोग करण्यात चांगलाच असतो. त्यामुळे जे करायचे आहे ते करून घ्या, कारण त्याचा शेवट एकच आहे आणि तो होणारच. आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो तर ती भावना जितकी दुर्दैवी आणि दुःखदायक असते त्यापेक्षा पुन्हा त्या गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं ही भावना सर्वात भयंकर आणि धोकादायक असते. सुखाला समोर जाण्यातच खरे कौशल्य असतं, त्यात जमिनीवर राहूनही आकाशात उडायचं असतं. आपल्या मनासारखं कधीच घडत नसतं, हीच माझी ओळख असं नशिबाला म्हणायचं असतं. भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर आपण आपला वर्तमान काळ बिघडत असतो. म्हणून जुन्या झालेल्या चुका विसरून पुन्हा नव्या करायच्या नसतात. जर तुम्हाला त्या व्यक्तीची वाट पाहायची असेल जी तुमचे जीवन वाचणार आहे, तर तुम्हाला फक्त आरशात बघायची आवश्यकता आहे. तुम्हाला वाट पाहायची काहीच गरज नाही, कारण ती व्यक्ती दुसरं कोणीच नसून तुम्ही स्वतः आहात. चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा, चुकला जरी तरीही एखादा तारा नक्कीच मिळेल. प्रयत्न करत राहा, कारण सुरुवात नेहमी कठीणच असते. तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता. प्रयत्न करत राहा, कारण अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाहीत. प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरुवात म्हणून जगा. व्यर्थ गोष्टींचे कारणे शोधू नका, ते खूप आहेत, पण ते तुम्हाला बनवता येतात. ते कसे बनवायचे ते ठरवा. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसे दाखवतो. स्वभावातील गोडीने आपण जिभेवर मधुर्यानं चांगली माणसं जोडू शकतो. ज्यांच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. चुकणं ही प्रकृती, मान्य करणं ही संस्कृती आणि सुधारणा करणं ही प्रगती आहे. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. शब्दापेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येतं. आज मी निदान एक पाऊल तरी पुढे टाकीन, निदान एक काम तरी पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडीन, निदान प्रयत्न तरी करीन की चांगले करीन. आयुष्यात असे म्हणत चला. आयुष्य किती बदलेल हे फक्त पाहायचीच गरज राहील. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील जे तुम्हाला पाहिजे ते मिळत नसतील तर त्यांचे दोष तुमचा नाही, त्यांचा आहे.
विजेते वेगळ्या गोष्टी कधीच करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. स्वतःचा विकास करा. लक्षात ठेवा, गती आणि वाढ ही जीवनातील लक्षण आहे आणि हे जिवंतपणाचे सुद्धा लक्षण आहे. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतःला चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. मनुष्याजवळची नम्रता संपली की त्याच्या जवळची माणुसकी संपली म्हणून समजावे. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा. माणूस माणसाचे स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे लोक काय म्हणतील. या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ धन, संपत्ती, पैसा, ऐश्वर सर्व काही असताना तुम्ही लोकाला दाखवलेला तो तुमचा रुबाब. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिलाच येणे असे नव्हे. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही. भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. भूक आहे तेवढे खाणे ही आपली प्रकृती आहे, पण भूक नसून किंवा भूक असून आपल्या ताटातले दुसऱ्याला देणे हे आपली संस्कृती आहे. यशाकडे नेणारा एक मार्ग आहे, तो सध्या बनत आहे. त्यासाठी तुम्ही थोडा संयम ठेवा. ते जेव्हा बनेल तेव्हा देव आपोआप तुम्हाला त्याच्याजवळ घेऊन जाईल. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की तुम्हाला आनंद कमी पडेल आणि काहीही मिळवायचं असेल तर प्रयत्न एवढे करा की ते मिळवायला देवालाही द्यावंच लागेल. नशिबात नसलं तरीही काही हरकत नाही, फक्त प्रयत्न एवढे करा की देवालाही मजबूरन द्यावं लागेल. शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण होय. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली आयुष्यात कधीच निर्माण होऊ शकत नाही. स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर स्वतः उन्हात उभे राहावे लागते. कोणी कौतुक करो वा टीका करो, लाभ तुमचाच. कौतुक प्रेरणा देतो तर टीका सुधारण्याची संधी देतो. सत्य ही एक अशी श्रीमंती आहे जी की एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येते. पण असत्य हे एका प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं पण आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते. मानवाचा दानव होणे हे त्याची हार, मानवाचा महानपणा होणे हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश होय. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण आयुष्यात एक लक्षात घ्या, ज्यांना तुम्ही आवडता ते कधीच तुम्हाला स्पष्टीकरण मागणार नाही आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही त्यांना स्पष्टीकरण देऊनही कधीच विश्वास बसणार नाही. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका, कारण असे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात. चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावे लागते. विश्वास हा खोडकर सारखा असतो. विश्वास हा खोडकर व्यक्तीसारखा असतो जो एकदा येतो पण तो मधातच डुकल्या देत असतो आणि एकदा का तो निघून गेला की पुन्हा आयुष्यात परत येत नसतो. त्यामुळे तो थोड्या डुकल्या देईल पण त्याला हालू देऊ नका, एका जाग्यावर ठेवा. सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्याचे असते, ते एकाच वेळी उजडापत नसते. एका वेळी रडतात, एका वेळी झोपतात, तेही आयुष्यभर एकमेकांना न बघता. त्याला आपण म्हणतो कान आणि डोळे. बाळा, स्वामींचा हा स्वामी संदेश जर तू शेवटपर्यंत ऐकला असशील तर कमेंटमध्ये आम्ही जे सांगत आहोत ते एक वाक्य लिही आणि मनातील इच्छा बोल. तुझं आयुष्य पूर्ण सफळ होईल, कारण तुझी ती इच्छा पूर्ण होईल. कमेंटमध्ये लिहा, स्वामी शक्ती पाठीशी आहे आणि आता ते माझे स्वप्न लवकर पूर्ण करणार आहेत. असे लिहिल्यास तुमचे राहिलेले स्वप्ने, जे काही इच्छा आहेत ते स्वामी स्वतः पूर्ण करतील. त्यांच्यावर विश्वास असेल तर या संदेशाला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा बोला, श्री स्वामी समर्थ.